बऱ्याच दिवसापासनं मला एक गोष्ट हवी होती. ती मी ऑर्डर पण केली आणि फायनली त्याची डिलिव्हरी मला आज मिळणार होती. पण त्याआधी आज होता वीकेंड म्हणून ब्रेकफास्ट करायला बाहेरच गेलो होतो आणि ऊन आणि गरमी इतकी वाढली आहे म्हणून चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणून छान फेस पॅक लावला होता. त्यानंतर नितीशला काही प्लॅन्स घ्यायचे होते. मग नर्सरीमध्ये गेलो होतो आणि इथे खूप प्रकारचे प्लॅन्स अवेलेबल होते. त्यानंतर आज होता सेल्फ केअर डे म्हणून मी गेले होते पार्लरला आणि फायनली घरी आल्यानंतर माझी ऑर्डर रिसीव झाली होती. तर मी ऑर्डर केलं होतं इंडस व्हॅलीचं कास्ट आयर्न डोसा तवा, कढई आणि पॅन. याची ॲडव्हर्टाईज माझ्या फीडमध्ये बऱ्याच दिवसापासून येत होती आणि मी ती सतत स्किप करत होती. पण फायनली मी ती ऑर्डर केली आणि हे बेस्ट ऑप्शन आहे नॉनस्टिकला रिप्लेस करण्याचं. दिसायला इतकं एलिगंट आहे की त्याच्यामध्ये स्वयंपाक करायला खरंच खूप मजा येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे कास्ट आयर्न असल्यामुळे याच्यामध्ये बनवलेल्या स्वयंपाकामध्ये आयर्नचं प्रमाण वाढतं आणि हे बेस्ट ऑप्शन आहे कंपेअर टू नॉनस्टिक. तुम्हाला ज्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल. त्यानंतर मला फायनली याच्यामध्ये जेवण बनवायचा मोह काही आवडला नाही आणि नॉर्मल आपल्या मराठी घरामध्ये छोट्यात छोटी गोष्ट घरी आणल्यानंतर त्याची पूजा केल्याशिवाय आपण वापरात काढत नाही. तशीच मी छान पूजा केली आणि त्याच्यामध्ये मी आज पहिल्यांदा बनवली होती साबुदाणा खिचडी आणि खरंच कमी तेलामध्ये इतकी छान खिचडी, ते पण न चिकटता झाली. मला तर मजा आली बॉस. त्यानंतर संध्याकाळी अत्र्याला घेऊन गेलो होतं बाहेर आणि मग बाहेरच जेवण केलं आणि आज बऱ्याच दिवसानंतर चिकन सलाड ट्राय केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.